राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दौंड तालुक्यातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी कार्यालयाच्या इथे मुख्याधिकाऱ्यांना घेराव करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या वैशालताई नागवडे, ताई काय प्रकार आहे आता मुख्याधिकारी यांना आपण घेराव घातलेला आहे, काय नक्की आपण इकडे ह्या मतदारांना त्या प्रभागात टाका, ह्या प्रभागातून त्या प्रभागात टाका असे बल्क पद्धतीनं अर्ज प्राप्त झालेले आहेत सीओ साहेबांना। आणि निवडणूक आयोग मार्गदर्शक सूचना हे सांगतं की अशा प्रकारचे अर्ज स्वीकृत करू नये। हे ह्यांना मान्य आहे का? अशा प्रकारचे अर्ज स्वीकारूच नाहीत असं मार्गदर्शक सूचना सांगतं। आणि जर तुम्हाला तक्रार अर्ज करायचा असेल तर तो विहित पद्धतीनं करावा अशा ह्या सूचना सांगतात। परंतु सीओ साहेबांना निवडणूक आयोग मान्य नाही, त्यांचा एक वेगळा आयोग इथं कार्यरत आहे आणि ते मान्य आहे। तुम्ही त्यांना विचारा की त्यांना निवडणूक आयोगाच्या सूचना मान्य आहेत का नाही। आक्षेप काय नक्की आता जो कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीनं किंवा एकत्रित यादींच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाहीत व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही। आणि अशा प्रकारे एकत्रित अर्ज त्यांनी स्वीकारलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई चालू केलेली आहे। आणि असे 5000 मतदारांच्या तपासण्या त्यांनी चालू केलेल्या आहेत। जरी एखाद्या मतदाराविषयी तक्रार असेल तर त्या मतदाराला पहिली नोटीस काढणं अपेक्षित आहे। ही बाब कधी उघड झाली जेणेकरून आपल्याला मुख्याधिकारी त्यांची एक दुपारी मीटिंग झाली त्यांच्या आयोगाबरोबर, त्यांचं एक खासगी आयोग आहे आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून ही यंत्रणा कार्यान्वित। बाबा काय सांगाल काय नक्की प्रकारे आता मुख्याधिकारी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी प्रतिक्रिया देत नाहीत। त्यांचं म्हणणं असे की मी जे कामकाज करतोय ते अगदी बरोबर आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की विहित नमुन्यात जर अर्ज आलेले असतील तर त्या अर्जाप्रमाणे आपण कार्यवाही करावी। आमचं असं म्हणणं आहे अजून एक की जर ही कार्यवाही करायची असेल तर प्रथम त्या लोकांना तुम्ही नोटीस द्या ना, नोटीस देऊन त्यांना बोलवा, त्यांचं म्हणणं ऐका आणि त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर काय ते नाव कमी करायचं का ठेवायचं हे तुम्ही ठरवा। असं कुठलाही प्रकार ते करत नाहीत। ते म्हणतायत मी BLO नेमलाय, मी नगरपालिकेचे इंजिनियर तिथं पाठवलेले आहेत अधिकारी म्हणून, पण तसं नाहीये वस्तुस्थिती। त्यांनी अतिशय म्हणजे सफाई कामगार बिचारे जे हे करणारे आहेत त्यांना घेतलेलं आहे तिथं त्यांनी कामं, आणि त्यांना कुणाची घरं माहिती नाहीत, फक्त ते एक करतायत अर्जदार जे सांगतोय त्याचं घर दाखवतोय ते हे करतात। आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की माझं घर 5 नंबरमध्ये आहे आणि माझं नाव 7 नंबरमध्ये टाका अशी शिफारस आलेली आहे। जर 5 नंबरमध्ये मी राहत असलो आणि माझं त्या ठिकाणी जर नाव मतदार यादीत असलं आणि दुसरं इतर कुठल्याही ठिकाणी नसलं आणि मी कामानिमित्ताने जर बाहेर गेलेलो असेल आणि मी तिथं भेटलो नाही तर हे लगेच नाव कट करून टाकतायत कुठलीही नोटीस न देता। आमची अशी मागणी राहील, आता जवळपास 4 तास झाला आम्ही इथं बसलेलो आहे, मुख्य अधिकारी एकदम गेंड्याचे कातडीचे आहेत। माझी तर अशी मागणी राहील की आम्हाला हे मुख्य अधिकारी या ठिकाणी नको, निवडणूक निर्णय अधिकारी नको। माझी निवडणूक आयोगाला विनंती राहील, कलेक्टरांना विनंती, अशा एकतर्फी वागणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांना ताबडतोब इथून हलवावं या ठिकाणावर। नक्कीच आपल्याला जो स्वप्नील आहेत काय नक्की हा प्रकार तुमच्याशीच घडला होता, काय नक्की प्रकार आहे? सकाळी काही अधिकारी माझ्याकडे आले होते, त्यांनी सांगितलं की तुमचं नाव 8 मधून 9 मध्ये घ्यायचं किंवा 9 मधून 8 मध्ये घ्यायचं असं म्हणलं। परंतु त्यांनी मला जे दाखवलं त्याच्यामध्ये स्वप्नील पोपटलाल शहा, मनीषा सुदर्शन शहा व सुदर्शन पोपटलाल शहा अशी नावं सांगितली। तो त्यांनी मला अर्ज दाखवला, तो दाखवल्यानंतर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, काय अडचण नाही, मी तुम्हाला काय असेल ते पुरावे देतो। परंतु ते शहानिशा काढण्यासाठी मी आत्ता आल्यानंतर मला तो अर्जच मिळाला नाही। त्यांनी काय उत्तर काय दिलं? ते म्हणतात तो अर्जच नव्हता। मग जर अर्ज नव्हता तर आमचं दुसरी शंका काय आहे, जर माझा अर्ज नव्हता तर तुम्ही माझ्या दुकानात आले कसे काय? तुमची माहिती घेण्यासाठी आले होते, पुरावाच मागितला साहेब त्यांनी मला पुरावा आहे ना, त्यांनी मागितला मला। मी म्हटलं ठीक आहे साहेब, तुम्हाला मी देतो, साहेब म्हणतो देतो म्हणून तुम्हाला मी। सीसीटीव्ही आहे ना तुमच्याकडे? नाही ते आले, ते कबूल करतात ना, आलते का नाही? हे सर आता हे जे नाव आहेत हे ह्यांच्या कुटुंबातले नाव आहेत का, आहेत का नाही सर? आम्ही विभक्त झालेलो आहे। ऐका ना, इथं तक्रारीमध्ये ऍड्रेस काय दिलाय की सिटी प्राईड, आम्ही सिटी प्राईड मध्ये येणार तिथं चौकशीसाठी। पण ते जे दुकान आहे जे आहे
त्याच्यामध्ये स्वप्नील शहाचा विषय जो होता त्या संदर्भात मी बोलतोय, त्या अर्जाबद्दल मी बोलतच नाही. हे दोनच अर्ज तुम्हाला दाखवले. तुम्ही पुरावा मागितला कोणाला मागितला पुरावा कोणाला? तुम्ही स्वप्नील भैया म्हटला ना, तुम्ही स्वप्नील भैया म्हटलं ना, आम्ही काय म्हटलं माहिती का, मी समोर होतो तिथं. स्वप्नील भैया म्हटला का नाही, हो किंवा नाही एवढं तर सांगा. एवढं मी सांगितलं किती वेळात तुम्ही मला पुरावे देता? एक तासात मुख्याधिकारी साहेब नक्की काय प्रकार आहे? 4 तासापासून घेराव घातलेला आहे, काहीतरी लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र येत आहेत 4 तासापासून, काय सांगाल? नगर परिषदेची मतदार यादी जी आहे ते निर्दोष होणं जरुरी आहे. जर त्याच्यात काही प्रारूप यादीमध्ये काही फ्लॉज जर असतील तर नगरपालिका स्वमोटो सुद्धा एखादा मतदार त्या ठिकाणी आहे की नाही याची खात्री करू शकते. तर त्यांचा आक्षेप वेगवेगळा आहे. हा, पण खात्री करायला काही हरकत नाही. जरी समजा आक्षेप जरी आलेले असतील, हरकत असतील. सर, तुम्ही वरिष्ठांना कळवलं का हा प्रकार? वरिष्ठांना ही माहिती कळवलेली आहे का? कुठली माहिती नव्हतं? जो हा प्रकार घडलेला आहे वरिष्ठांशी काही चर्चा झाली काय संदर्भात? 4 तासापासून हा घेराव एकंदरीत आहे. वरिष्ठांना अशा अर्जाला कळवलेलं आहे आणि व्हेरीफाय करू शकतो असं आमचं बोलणं झालेलं आहे. काय आदेश, वरून आदेश काय दिले? हे आपण आलेले अर्ज जे आहे हरकती असतील तर मतदार यादी निर्दोष होण्यासाठी आपण ते खात्री करू शकतो. वरून आदेश म्हणजे वरिष्ठांसोबत जे बोलणं झालेलं आहे त्याच्यामध्ये जर समजा अर्ज जरी आलेले असतील तरी पण मतदार यादी निर्दोष होण्यासाठी एखादा मतदार त्याच ठिकाणी आहे की नाही याची आपण खात्री करू शकतो. कारण प्रारूप यादी जी आहे ती 100% निर्दोष असं आहे असं नसते. तर त्यासाठी आपल्याला त्याची खात्री करावी लागते. नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा ह्या नेत्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यात कुठेतरी शंका येण्याचं काय वाव मिळतोय असं नागरिकांचं? नाही, मी त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की कुठलाही मतदार डिलीट होणार नाही किंवा एखादा मतदार जरी बाहेर राहत असेल परंतु आता 2 शहरात नाही पण त्याचं नाव मतदार यादीत आहे तर त्यांना आपण डिलीट वगैरे करणार नाही. कारण ते आता नगरपालिकेचं काम नाही, ते EROचं काम आहे. म्हणजे मतदार नोंदणी अधिकाऱ्याने ते पंचनामा करून त्यावेळेस तो तिथला रहिवासी आहे की नाही, तिथं राहतो की नाही हे करून ते 1 जुलैच्या अगोदर त्यांनी ते सगळं करायला पाहिजे होतं. आत्ता आम्ही त्याच्यातले डिलिशन कुठलं करणार नाही. फक्त नॉन म्युनिसिपल एरियातले जर असतील म्हणजे नगरपालिका हद्दीच्या बाहेरचे असतील तर आम्ही त्यांना बाहेर टाकणार आहे. आणि जर समजा हद्दीवरचे जे असतील प्रभागाच्या तर ते खात्री करून कुठल्याही प्रभागात असतील तर त्या संबंधित प्रभागात टाकणार आहे. नक्कीच हे जी माहिती आहे ती मुख्याधिकाऱ्यांनी मांडलेली आहे. परंतु जे नागरिक आहेत, राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत यांचे जे कागदपत्र घेऊन त्यांचा आक्षेप आहे याचा कुठेतरी मेळ बसताना दिसत नाही. 4 तासापासून एकंदरीत हे घेराव चालू आंदोलन आहे. मुख्याधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवरती कळवले देखील आहे. अजून देखील त्यांना कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचा आदेश आलेला नाही. परंतु जो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत यांचा घेराव मात्र मुख्याधिकारी कार्यालयात 4 तासापासून सुरू आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.